नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या दुसऱ्या लेसन रिअल नंबर मधील पुढचा पॉइंट पाहणार आहोत आणि तो आहे रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स. ओके, आता पहा, वी नो दॅट इफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 असेल तर एक्स इज इक्वल टू आपण स्क्वेअर रूट ऑफ 2 असं लिहितो, होय की नाही. और एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 असं लिहितो, होय की नाही. वेअर रूट ऑफ 2 अँड मायनस रूट ऑफ 2 आर इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स म्हणजे आपण पाहिलेलं आहे. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, पहा इथं डेफिनेशन दिलेली आहे. अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग इज इरॅशनल नंबर. असा नंबर की ज्याचं डेसिमल इज इन एक्सपान्शन जे आपण फाइंड आउट करतो ते नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग आहे, त्याला इरॅशनल नंबर असं म्हणतात. मग इथं रूट 2 मायनस रूट 2 हे इरॅशनल नंबर आहे. दिस वी नो. देन इथं क्यूब रूट ऑफ 7, फोर्थ रूट ऑफ 8, दीज नंबर्स आर इरॅशनल नंबर्स टू. हे सुद्धा इरॅशनल नंबर्स आहेत. पहा, मग त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, इफ एन इज अ पॉझिटिव्ह इंटिजर, एन हा कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि एक्स रेस टू एन इज इक्वल टू ए असं आहे आपल्याला, तर एक्स इज अ nth रूट ऑफ ए असं पण म्हणू शकतो. बघा, एक्स रेस टू एन इज इक्वल टू ए असेल तर एक्स इज द nth रूट ऑफ ए असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक्स इज इक्वल टू 5 रूट 2 असेल तर दिस रूट मे बी रॅशनल ऑर इरॅशनल. फॉर एक्झाम्पल, 2 रेस टू 5 इज इक्वल टू 32 येतं, बरोबर आहे. म्हणजे 2 इज द 5th रूट ऑफ 32 असं आपण वाचतो. बट इफ एक्स रेस टू 5 इज इक्वल टू 2 देन एक्स इज इक्वल टू, हे आपण बघा, 2 इज द 5th रूट ऑफ 32. तेच एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 5 इज इक्वल टू 2 असेल तर आपण कसं म्हणू शकतो, एक्स इज इक्वल टू 5th रूट ऑफ 2 विच इज अन इरॅशनल नंबर. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे सर्ड्स. सर्ड्स म्हणजे काय, पहा, वी नो दॅट 5 इज द रॅशनल नंबर बट रूट 5 इज नॉट अ रॅशनल. 5 हा रॅशनल नंबर आहे पण रूट 5 हा रॅशनल नंबर आहे का, नाही, हा इरॅशनल नंबर आहे. स्क्वेअर रूट और क्यूब रूट ऑफ एनी रिअल नंबर इज आयदर रॅशनल और इरॅशनल नंबर. म्हणजे कुठलाही रिअल नंबर तुम्ही घेतला तर त्याचं स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट हे एकतर रॅशनल असेल किंवा इरॅशनल असेल. सिमिलरली nth रूट ऑफ एनी नंबर इज आयदर रॅशनल और इरॅशनल. तसं आपण म्हणू शकतो की nth रूट, जसं इथं आपण स्क्वेअर रूट क्यूब रूट म्हणलं तसं nth रूट ऑफ एनी नंबर इज रॅशनल और इरॅशनल. मग त्याच्यावरून काय आपल्याला आहे, पहा, इफ n इज अन इंटिजर ग्रेटर दॅन 1 अँड इफ a इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर. पहा, n इज अन इंटिजर ग्रेटर दॅन 1, n हा कोणताही इंटिजर आहे एक पेक्षा मोठा, अँड a इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर, a हा कोणताही पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, तर nth रूट ऑफ a इज x, देन इट इज रिटर्न ॲज nth रूट ऑफ a. बघा, nth रूट ऑफ a इज इक्वल टू x इज रिटर्न ॲज x रेस टू n इज इक्वल टू a. और हा n इकडं स्क्वेअर रूट मध्ये आपण लिहू शकतो, हे इम्पॉर्टंट आहे. If a is a positive rational number and nth root of a is x and if x is a irrational number then x is called a surd. मग सर्ड म्हणजे काय, तर a हा कोणताही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असेल आणि त्याचं nth रूट x असेल आणि x हा इरॅशनल नंबर असेल, हा नंबर जर इरॅशनल असेल तर या x ला सर्ड असं म्हणतात. सर्ड म्हणजे काय, सर्डचा सिंपल अर्थ काय असतो, सर्ड इज अन इरॅशनल रूट, करणी म्हणतात त्याला मराठीत. सर्ड म्हणजे तो इरॅशनल रूट असतो, इरॅशनल. ओके, इन अ सर्ड एन स्क्वेअर रूट ऑफ nth रूट ऑफ ए, द सिम्बॉल, हे जे सिम्बॉल आहे त्याला म्हणतात रॅडिकल साइन. हे तुम्ही शिकला असाल, याला रॅडिकल साइन असं म्हणतात. आणि ह्यातली जी एन असते ती असते ऑर्डर ऑफ सर्ड. ही एन असते त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ सर्ड आणि हा ए असतो त्याला म्हणतात रॅडिकंट. ओके, हे महत्वाचे आहेत 3 पॉइंट. ह्याच्यावर आपल्याला महत्वाच्या पुढचे जे डेफिनेशन्स आहेत किंवा पुढचे जे कन्सेप्ट आहेत ते शिकायचे आहेत. पहिला कन्सेप्ट काय, हे जे आहे याच्यामध्ये एन जो असतो त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ सर्ड, याला म्हणतात रॅडिकल साइन आणि हा ए असतो त्याला रॅडिकंट म्हणतात. लेट ए इज इक्वल टू 7, एन इज इक्वल टू 3, देन ए 7 असेल, एन 3 असेल तर आपण असं लिहू शकतो, हा सर्ड आहे. का सर्ड आहे, बिकॉज 3 स्क्वेअर रूट 7 इज अन क्यूब रूट ऑफ 7 इज अन इरॅशनल नंबर. 7चं क्यूब रूट काढता येतं का, नाही, म्हणून डिरेक्टली त्याची व्हॅल्यू येत नाही ना, देअरफॉर इट इज इरॅशनल नंबर. म्हणजे असा कोणताही नंबर असेल की ज्याची व्हॅल्यू इरॅशनल नंबर असेल तर त्याला आपण सर्ड म्हणू शकतो. लेट a इज इक्वल टू 27, n इज इक्वल टू 3, देन क्यूब रूट ऑफ 27, क्यूब रूट ऑफ 27 निघतं काय असतं 3.
म्हणजे हा सर्ड असेल का नाही, कारण 3 इज नॉट अ इरॅशनल नंबर अँड देअरफॉर इट इज नॉट अ सर्ड. लक्षात आलं तुम्हाला सर्ड कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं. जर एखादा हे जी व्हॅल्यू या अशा नंबरची व्हॅल्यू क्यूब रूट किंवा स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट किंवा एन्थ रूट असेल कुठल्याही नंबरचं, कुठल्याही रिअल नंबरचं एन्थ रूट जर इरॅशनल नंबर असेल तर त्याला सर्ड म्हणतात, आणि त्याचं क्यूब रूट अदर दॅन इरॅशनल नंबर असेल तर त्याला सर्ड म्हणता येत नाही. आता आपल्याला इथे एक एक्झाम्पल सांगितले, 3 स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज अ सर्ड ऑर नॉट. कसं काढणार आपण बघा, तर क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू पी कन्सिडर करूया. म्हणजे पी क्यूब क्यूब केला, दोन्ही साईडचा क्यूब केला तर काय होईल, पी क्यूब इज इक्वल टू 8. आणि 8चं क्यूब रूट निघतं किती असतात, 2. म्हणजे हे 2 काय आहे, 2 हा इरॅशनल नंबर आहे का रॅशनल नंबर आहे, इट इज अ रॅशनल नंबर. म्हणून हे जे आहेत ते सर्ड नाही. देअरफॉर दिस इज नॉट अ सर्ड. अशा प्रकारे सर्ड आहे की नाही असं तुम्हाला फाइंड आउट करायला येते एक्झामला. पुढचं एक्झाम्पल आहे, वेदर 4th रूट ऑफ 8 इज अ सर्ड ऑर नॉट. इथं पण सेम असंच करायचं. ए 8 आहे, एन 4 आहे. 4th रूट ऑफ 8 इज नॉट अ रॅशनल नंबर. 8चं 4th रूट काढता येतं का, नाही. म्हणजे ते रॅशनल नंबर नसणारे, ते इरॅशनल नंबर असणारे, आणि ते जर इरॅशनल नंबर असेल तर हा सर्ड आहे. अशा प्रकारे तुम्ही दिलेले एक्झाम्पल सर्ड आहे की नाही हे ठरवायचं असतं. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी सर्ड्स ऑफ ऑर्डर 2 ओनली, मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 3, 7, 2. म्हणजे हे फक्त स्क्वेअर रूट टाईपचे आपण पाहणार आहोत आणि त्यांना म्हणतात क्वाड्रॅटिक सर्ड. ओके. आता पुढे बघा तुम्हाला काय दिले इथं, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड काय बघा, तर स्क्वेअर रूट ऑफ 48. या 48ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय केलं, 48चे काय केले फॅक्टर्स पाडले, 16 इंटू 3, आणि सेपरेट केलं 16 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. 16चा स्क्वेअर रूट 4, स्क्वेअर रूट ऑफ 3 ऍज इट इज. म्हणजे अशा प्रकारे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. इथं 98 आहे बघा, 98चं 49 इंटू 2, 49चं स्क्वेअर रूट निघतं काय ना ते 7. अशा प्रकारे तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये एखादं सर्ड रिप्रेझेंट करू शकता. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सिमिलर ऑर लाईक सर्ड. सिमिलर सर्ड कोणाला म्हणायचं किंवा लाईक सर्ड्स कोणाला म्हणायचं, तर बघा इथं दिलंय स्क्वेअर रूट 2, -3 स्क्वेअर रूट 2, 4/5 स्क्वेअर रूट 2 आर सम लाईक सर्ड्स. का लाईक सर्ड्स म्हणलंय, इफ P and Q are rational numbers, then P square root A and Q square root A are like surd. Two surds are said to be like surds if their order is equal and radicands are equal. दोन्ही कोणतेही सर्ड्स इक्वल आहेत असं कधी म्हणू शकतो, जर त्याची ऑर्डर इक्वल असेल तर आणि रॅडिकंट इक्वल असेल तर. आता ऑर्डर आणि रॅडिकंट तुम्हाला सांगितले, ऑर्डर कोणाला म्हणायचं आणि रॅडिकंट कोणाला म्हणायचं. फॉर एक्झाम्पल हे घेतलं आपण, हे P स्क्वेअर रूट A आणि Q स्क्वेअर रूट A. इथं ऑर्डर काय आहे याची, स्क्वेअर रूट आहे म्हणजे 2 ऑर्डर आहे, बरोबर आहे. ऑर्डर सेम आहे, रॅडिकंट ए इथं पण रॅडिकंट ए आहे, होय की नाही. म्हणजे रॅडिकंट पण सेम आहे, ऑर्डर पण सेम आहे, म्हणून हे दोघं सर्ड्स लाईक सर्ड्स आहेत असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन ऑर विच ऑफ द फॉलोइंग सर्ड्स आर लाईक सर्ड्स. कसं ठरवायचं, तर रॅडिकंट आणि ऑर्डर जर इक्वल असेल तर ते लाईक सर्ड्स असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा, स्क्वेअर रूट ऑफ 45 अँड स्क्वेअर रूट ऑफ 80 आर द सर्ड्स ऑफ ऑर्डर 2. इथं ऑर्डर किती आहे, स्क्वेअर रूट आहे म्हणजे 2 ऑर्डर आहे, सो देअर ऑर्डर इज इक्वल. बट रॅडिकंट्स आर नॉट सेम. रॅडिकंट सेम आहेत का, इथं आतमधले व्हॅल्यू सेम आहेत का, नाही. म्हणून हे दोघं लाईक सर्ड्स नाहीत. लेट अस सिम्प्लिफाय इट. हे तर आपण सिम्प्लिफाय जर केले तर पहा, स्क्वेअर रूट ऑफ 45 कसं लिहू शकतो आपण, 9 इंटू 5. स्क्वेअर रूट ऑफ 9 काय येणार, 3 येणार, म्हणजे 35. त्याने 80 कसं लिहू शकतो, 16 इंटू 5. 16चं काय आलं, 4 क्यूब रूट स्क्वेअर रूट 5. हे सिमिलर आहेत का, आर नाव सिमिलर. हे का सिमिलर, करण्याची ऑर्डर पण सेम आली आणि रॅडिकंट पण सेम आले, म्हणून हे सेम आहेत. म्हणून हे सेम म्हणजे डिरेक्टली आपण, मी आता काय म्हणलं तुम्हाला, हे दोघं सेम नाहीत. का सेम नाहीत, तर त्याचा रॅडिकंट सेम नाहीये, पण त्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याच्या रॅडिकंट सेम आलेत. ओके. अशा प्रकारे पण तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे.